पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले। हा हल्ला इतका भीषण आणि भयाड होता की तेथील लोकांना त्याचा अनुभव सांगताना डोळ्यात अश्रुधारा आल्या। याच पार्श्वभूमीवर भारताने 5 कठोर निर्णय घेतले असून अटारी चेकपोस्ट बंद, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द तथा त्यांना यानंतर व्हिसा काढता येणार नाही। भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच पाकिस्तानी दूतावास अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सर्वात महत्त्वाचा आणि ज्याने पाकिस्तानला हादरवून सोडलं असा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे। पण सिंधू पाणी करार नेमका काय आहे, पाकिस्तानवर याचा प्रभाव कसा पडेल, समजून घेऊया। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला तर अनेक लोक जखमी झाले। या हल्ल्यानंतर भारताने कठोर निर्णय घेतले असून पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये सिंधू पाणी कराराला स्थगिती देणं हा त्यापैकीच एक प्रमुख निर्णय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि पाकिस्तानला चांगलाच धक्का बसलेला पाहायला मिळत आहे। हा सिंधू करार नेमका काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, पाकिस्तानवर याचा परिणाम कसा होईल ते पाहूया। भारत पाकिस्तानमधून वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाबचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घ्यावं असं सिंधू करारात नमूद आहे। हा करार 19 सप्टेंबर 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मदतीने झाला होता। तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी तब्बल 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेने मध्यस्थी करत सामायिक नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी केला होता। या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी वापरू शकतो, तर पाकिस्तान पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचे पाणी वापरू शकतो। भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी केवळ 20% तर पाकिस्तानात 80% पाणी वापरू शकतो। या नद्या पंजाब आणि सिंधू प्रांतामध्ये शेतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत। याच कराराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक होते। पाकिस्तानवर सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा परिणाम काय होणार? सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान पाण्याच्या थेंबाथेंबासाठी मोहताज होणार आहे। त्यासंबंधीचे पडसाद उमटले असून पाकिस्तानमधून तशा प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे। 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने आपल्या 2 प्रमुख कालव्यांचे पाणी थांबवले होते। त्याचे परिणाम पाकिस्तानच्या पंजाबमधील 17 लाख एकर जमीन पाण्याअभावी तहानलेली होती। आता पुन्हा या करार स्थगितीनंतर पाकिस्तानला पुन्हा गंभीर पाणी संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे निदर्शनास आले आहे। पाकिस्तानच्या पाण्याच्या गरजा आणि कृषी क्षेत्रासाठी हा करार अत्यंत आवश्यक आहे। झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज नद्यांचा समावेश असलेले सिंधू नद्यांचे जाळे पाकिस्तानचे प्रमुख जलस्रोत आहेत। सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान याच जलस्रोतांवर अवलंबून असल्याने मोठ्या पाणी संकटाचा, दुष्काळाचा सामना पाकिस्तानला आता करावा लागू शकतो। पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होणार असून पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादनात घट, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। आधीच संकटात असलेल्या पाकिस्तानची स्थिती आता इकडे आड तिकडे वीर अशी होणार आहे।